हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आहे 18 फेब्रुवारी आणि आज मी चालली आहे जुन्नरला. उद्या आहे 19 फेब्रुवारी, उद्या शिवजयंती आहे. पण आज संध्याकाळपासूनच जो संपूर्ण रोडनी एक वेगळाच माहोल असतो तो तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे, जो की मी सुद्धा पहिल्यांदाच अनुभवते आहे. तर चला निघूयात. तर मी निघाली आहे नारायणगावमधून. रात्रीचे 9 वाजले आहेत. नारायणगावची जी पूर्व वेस आहे, राजा शिवछत्रपती प्रवेशद्वार, इथून दर्शन घेऊन आम्ही निघालेलो आहोत. माझ्याबरोबर मम्मी आहे. जुन्नरमध्ये वेगवेगळे स्टॉल लागलेले आहेत, वेगवेगळे कार्यक्रम चालू आहेत. रात्री 12 वाजता फायर शो होणार आहेत. या सगळ्यांचे व्हिडिओ तुम्हाला या व्लॉगच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे, त्यामुळे व्लॉग कंटिन्यू करा. एका ठिकाणी आम्ही गाडी लावली आणि आता आम्ही चाललेलो आहोत तिथले स्टॉल पाहण्यासाठी. वेगवेगळे खाण्याचे वस्तूंचे स्टॉल इथे लागलेले आहेत आणि खूपच जास्त गर्दी होती, पण तितकेच स्टॉल देखील होते. जेवढी गर्दी इथे होती तेवढीच गर्दी वेगळ्या सेक्शनमध्ये डान्सचे कार्यक्रम पाहण्यासाठी होती. इथे मी व्हॉइस ओव्हर देते आहे कारण की खूप गाण्यांचे आवाज येत आहेत आणि कॉपीराईट पडण्याची शक्यता आहे. इथेच आम्ही एका स्टॉलवरती सीताफळ रबडी खाल्ली, खूप छान होती. आणि तिथे वेगवेगळे आम्ही स्टॉल पाहिले. माझी मैत्रीण आणि तिची फॅमिली मला तिथे भेटली आणि ज्यांच्याबरोबर मी शॉर्ट फिल्म केलेले आहे ते आकाश दादा देखील मला तिथे भेटले. आकाश दादा महोत्सवामध्ये किल्ला शिवनेरीचा आजचा हा सुंदर साधेचा कार्यक्रम आयोजन किल्ला शिवनेरीचे शिलेदार आपला माणूस अर्थात जुन्नर तालुक्याचं कार्य सम्राट किती दिवसांनी भेटली तू? बरी आहेस ना? एकदम मस्त. कशी आहे? थोडासा आता आपण बाजूला घेऊया आणि जरा 12 वाजत आलेले आहेत आणि आता फायर शो चालू होईल. या सोहळ्याचा एक भाग होण्यासाठी मी खूप जास्त वाट पाहिलेली आहे. न्यूज चॅनलला असल्यामुळे त्यावेळी रिपोर्टर सगळे फुटेज घेऊन यायचे आणि आम्ही ऑफिसमध्ये बसून अँकरिंग एडिटिंग करायचो. पण प्रत्यक्षात मात्र तिथे जाऊन बघण्याची आणि ती अनुभवण्याची जी इच्छा होती ती आज माझी पूर्ण झालेली आहे. एक वेगळाच माहोल असतो इथे. इतकी पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होते. खूप लांबून लांबून लोक पाहण्यासाठी येतात. हे ज्यांना नाही पाहायला मिळालं त्यांना माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि मी म्हणेल एकदा तरी नक्की तुम्ही हा सोहळा अनुभवण्यासाठी या. काहीतरी मागच्या जन्मी पुण्य केलं असेल, त्यामुळे या शिवजन्मभूमीत माझा जन्म झाला याचा मला फार फार अभिमान आहे. सुवर्णरत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवछत्रपती
प्रचंड पॉझिटिव्ह ऊर्जा घेऊन आम्ही तिथून निघालो. पूर्ण रोडनी जुन्नरकडे येणाऱ्या खूपच जास्त गाड्या होत्या. सर्वात अगोदर शिवजयंती ही महात्मा ज्योतिबा फुले यांनी साजरी केली. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर जगातील कानाकोपऱ्यात शिवजयंती ही साजरी केली जाते. यामागचा उद्देश असा की छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार समाजातील प्रत्येकापर्यंत पोहोचावेत.